नमस्कार. जी.ए. कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जुलै 2022 ते जुलै 2023 हे वर्ष आपण जी.एनचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून अगदी उत्साहाने साजरं केलं. रसिक वाचकांना झपाटून टाकणाऱ्या जी.एनच्या साहित्यानं कलाकारांना सुद्धा अर्थातच मोहात पाडलं. चित्रकार, नाट्य दिग्दर्शक, अभिवाचक, सिने दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या कलाकारांसाठी जी.एनचं साहित्य हे नेहमीच एक प्रेरणास्रोत ठरलंय. या गेल्या वर्षात महाराष्ट्रभर अनेक संस्थांनी, अनेक कलाकारांनी, अभ्यासकांनी सुद्धा वेगवेगळ्या कलाकृतीतून, वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून जी.एन बद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. पुण्यामध्ये नंदाताईंच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या सहयोगानं जवळपास 20 ते 25 कार्यक्रमांची मालिका या वर्षभरात झाली. त्यामध्ये जी.एनच्या कथांचं अभिवाचन, त्यांच्या कथांचं नाट्य रूपांतरण, त्यांच्या कथांवर आधारित लघुपट, चित्रपट यांचं स्क्रीनिंग, त्यावरचा परिसंवाद अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश होता. आणि आज या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. मला सांगताना खूप आनंद वाटतो आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे उपस्थित आहेत. नाटक, मालिका, चित्रपट, जाहिराती या प्रत्येक माध्यमातून गेली जवळजवळ 65 वर्ष आपण त्यांना पाहत आलो आहोत. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांचं सतत ॲक्टिव्ह असणं या गोष्टी आम्हा तरुण कलाकारांना प्रेरणादायी ठरतात. मला इथेच आणि एवढ्याच शब्दात हे सांगायची परवानगी होती, म्हणून मी इथेच थांबते. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणी म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी इथे आली आहे. सोनाली ताईविषयी बोलताना सुंदर, टॅलेंटेड अभिनेत्री याबरोबरच संवेदनशील, गुणी, सुजाण आणि सजग ही विशेषणं खूप ठिकाणी वापरली जातात आणि ते किती योग्य आहे हे तिचं चौफेर काम पाहिलं की लक्षात येतं. तिची चित्रपटांची निवड पाहिली की लक्षात येतं. फक्त मराठी, हिंदीच नाही तर इंग्लिश, तमिळ, तेलुगू, गुजराती आणि इटालियन सुद्धा चित्रपटांमध्ये सोनाली ताईने काम केलंय. इटालियन एक फक्त महत्त्वाचं काम, मलाही संकोच वाटतो आहे कारण की या इतक्या मोठ्या कलाकारांची खरं तर मी वेगळी काय ओळख करून देणार, पण मला सोनालीताई अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या महत्त्वाच्या विषयावर अतिशय सजगपणे काम करत असते हे मात्र इथे नमूद करावंसं वाटतं. त्यासोबत मंचावर आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी. ते इंजिनियर आहेत, लेखक आहेत आणि एक उत्तम वक्ता देखील. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक क्रांती कानडे. अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिकाताई राठेवडेकर आणि जी.एनच्या भगिनी नंदाताई पैठणकर. सगळ्या मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी मिलिंद जोशी सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. जी.ए. कुलकर्णी हे मराठीतलं प्रतिभेचं एक उत्तुंग शिखर आहे.
मानवी जीवनातली गुंतागुंत, त्यातले नानाविध प्रश्न, या जीवनाची असलेली नियती शरणता, या सर्वांच्या मुळाशी असणारं अविनाशी दुःख, हे सगळं जीएननी त्यांच्या कथांमधून आपल्याला दाखवलं. जीएनच्या व्यक्तिमत्वाभोवती गूढतेचं एक वलय दाटलेलं आहे आणि त्यामुळे एखाद्या निर्जन प्रदेशातील दुर्गम पहाडाचं रूप त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं धोक्याचं वलय, गूढतेचं दूर करून नंदाताईंनी प्रिय बाबूअण्णा या पुस्तकातून जीएनचं माणूस म्हणून दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. मला जीए भाग्यवान अशासाठी वाटतात. नंदाताई भाग्यवान आहेत कारण त्यांना जीएन सारखा भाऊ मिळाला, पण जीए भाग्यवान आहेत कारण त्यांना नंदाताईंसारखी बहीण मिळाली, की जिने वर्षभर अतिशय परिश्रम घेऊन जीएनच्या जन्मशताब्दीचे सगळे कार्यक्रम केले, की ज्यामध्ये अक्षरधारा बुक गॅलरी सुद्धा सहभागी झालेली होती. आणि कलावंताचं प्रातिभ जीवन आणि त्याचं व्यावहारिक जीवन या दोन गोष्टी वेगळ्या असतात, पण या दोन्हीची सरमिसळ करून त्याचं मूल्यमापन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे आणि त्यातून कोणीच चुकलेला नाही. अशा वेळी जीएनचं माणूसपण दाखवण्याचं काम नंदाताईंनी प्रिय बाबूअण्णा या पुस्तकातून केलं. म्हणजे नंदाताई या जीएनच्या मावस भगिनी, लहानपणी आईवडिलांचं छत्र हरपलं आणि ते हरपल्यानंतर एक प्रकारचं पोरके पण वाट्याला आलं. मग मामाच्या आश्रयाला जावं लागलं आणि तिथे जीए येत असत सुट्टीला. या भावाचा मोठा आधार वाटत असे आणि पुढे जीएनना असं जाणवलं की या मुली या कुटुंबामध्ये सुखी राहू शकत नाहीत. आणि मग त्यांनी जीएननी त्यांना धारवाडला नेलं आणि त्यांचं मातृत्व स्वीकारलं सर्व अर्थाने. आणि मग जीएनचं सिगारेट ओढण्याची रीत, त्यांचं गाणं ऐकणं, त्यांचा वक्तशीरपणा, या सगळ्या गोष्टी आणि माणूस म्हणून त्यांचं घडणारं दर्शन हे प्रिय बाबूअण्णामध्ये नंदाताईंनी इतके उत्तम रीतीने घडवलेलं आहे. विशेषतः गुढीपाडव्याचा दिवस सगळं सागर संगीत, उत्तम जेवण या बहिणींनी तयार केलं. जीए पानावरती बसले आणि त्या पानामध्ये साधं वरण, भातावरती साधं वरण घातलंय, तूप घातलंय, पण लिंबू नाही आहे. त्यामुळे जीए नाराज झाले आणि त्यांनी सांगितलं, मी इतक्या वेळा बाहेर जातोय, मला साधं तुम्हाला लिंबू देता आलं नाही, आणायला सांगता आलं नाही. आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही खुंटीवरती एक कागद चिटकवा आणि अशा विसरणाऱ्या वस्तू त्याच्यावरती लिहून ठेवा, असं सांगणारे जीए. आणि पुढे ते असं म्हणतात की या भरलेल्या पानामध्ये लिंबू नसणं म्हणजे सुंदर स्त्रीच्या कपाळावरती कुंकू नसण्यासारखं आहे. तेव्हा हा जीएनचा जो पैलू आहे, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये रमणारे जीए, खरं तर स्वयंपाकघर हे सर्जनाचं खरं उगमस्थान असतं. मग ती कथा असो किंवा स्वयंपाक असो. तर नंदाताई ज्या कॉलेजमध्ये जीए शिकवत असत तिथं त्यांना शिकता आलं नाही आणि पण त्यांच्या मैत्रिणींकडून जीएनच्या विषयीचं कौतुक, महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून ते कसे आहेत, किती व्यासंगी आहेत, किती अभ्यासू आहेत आणि मुख्य म्हणजे शिकवताना मुलीकडे अजिबात पाहत नाहीत, हे सगळं मैत्रिणींकडून समजलेलं होतं. आमच्या नंदाताई इतक्या हुशार की त्यांनी मैत्रिणींबरोबर पैज लावली आणि जीएनच्या तासाला त्या जाऊन बसल्या आणि ती स्पर्धा सुद्धा त्यांनी जिंकलेली आहे. त्यामुळं आपल्या बहिणींवर जीवापाड माया करणारे जीए, त्यांना दर 2 महिन्यांनी सिनेमा दाखवायला घेऊन जाणारे जीए, लग्न या विषयावर चर्चा करायचं टाळणारे जीए, लव्ह बर्ड्स वरती प्रेम करणारे जीए, अताउल्ला नावाच्या मुलाशी स्नेह जोडणारे जीए आणि कुठलंही कर्मकांड न पाळता दरवर्षी श्रावणामध्ये जानवं बदलणारे जीए, अशी जीएनच्या व्यक्तिमत्वाची जी विविध रूप आहेत ती नंदाताईंनी इतकी सुंदर दाखवलेली आहे. आणि पुण्यामध्ये शेवटच्या काळामध्ये जीए आले, त्यांचा जीव खरं धारवाडमध्येच होता, शरीराने ते पुण्यामध्ये होते. त्यांना मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार, त्यानिमित्ताने उठलेली वादळं आणि तो पुरस्कार, या सगळ्या प्रक्रियेकडे त्यांनी पाहिलेली जी एक अलिप्तता होती त्याचं अतिशय मार्मिक असं दर्शन नंदाताईंनी या पुस्तकामध्ये घडवलेलं आहे. आणि विशेषतः सुनीताबाई आणि जीए यांच्यामधला जो निखळ स्नेहबंध होता, त्या स्नेहबंधाचं सुद्धा अतिशय मार्मिक असं दर्शन हे नंदाताईंनी या पुस्तकामध्ये घडवलेलं आहे. जीए गेल्यानंतर जीए ज्या परिसरामध्ये राहत असत त्या परिसराला जीए कुलकर्णी पथ असं नाव देण्यात आलं आणि त्याच्या कार्यक्रमासाठी पुलं उपस्थित होते. तो फलक इतका उंचावरती होता की पुलांना बरीच यातायात करावी लागली उद्घाटनासाठी. तर पुलं आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की या फलकापर्यंत पोहोचायला जर इतका यातायात करावी लागत असेल तर जीएनच्या प्रतिभेपर्यंत पोहोचण्यासाठी किती यातायात करावी लागत असेल. तर असं हे जीएनचं व्यक्तिमत्व
की ज्याच्या कथांमधून एक गूढता तर आपल्याला दिसतेच, पण व्यक्तिमत्वाभोवती सुद्धा गूढतेचं वलय दाटलंय. अशा GNच्यावरती त्यांच्या माणूसपणाचं दर्शन घडवणारं जे पुस्तक प्रिय बाबूंना लिहिलंय त्यातल्या भागाचं अभिवाचन आज सोनाली कुलकर्णी आणि क्रांती करणार आहे. नंतर आपण चैत्र चित्रपट पाहणार आहोत आणि मोहन आगाशे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची संधी मला मिळाली आणि वर्षभर एका मराठी साहित्याचं दालन समृद्ध करणाऱ्या सारस्वताच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरीला सहभागी होता आलं. याबद्दल मी नंदाताईंचे मनपूर्वक आभार मानतो आणि मोहन आगाशे सर आणि सोनाली त्यांना सांगू इच्छितो की जेवढे म्हणून कार्यक्रम झाले, कधी कधी महिन्यामध्ये 3-3, 4-4 कार्यक्रम झाले, पण रसिकांचा इतकाच उदंड प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमाला मिळालेला आणि त्यामुळे GA समजत नाहीत असं म्हणणारा एक वर्ग आहे. GA समजत नाहीत, ग्रेस समजत नाहीत, त्यांनी आपला अभिरुचीचा स्तर उंचावणं हेच त्याच्यावरचं उत्तर आहे आणि ते रसिक म्हणून आपण सर्वजण ध्यानात घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. GNच्या जन्मदिनानिमित्त, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त नंदाताईंनी आजपर्यंत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं. मग हे वर्ष तर त्यांच्या लाडक्या बाबू अण्णांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. ते त्यांच्या नावलौकिकाला साजेसं असं साजरं व्हावं म्हणून नंदाताईंनी केलेले अथक प्रयत्न, त्यांचं काटेकोर नियोजन आणि त्यातून उत्तमरित्या पार पाडलेले कार्यक्रम आपण बघत आलो आहोत या वर्षभरात. आज या कार्यक्रमांच्या मालिकेची औपचारिक सांगता होताना त्यांच्या मनात काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया. नंदाताई. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सगळे GA प्रेमी आणि त्याच्या साहित्यावर प्रेम करणारे, तर ह्या सगळ्यांना अभिवादन करते आणि मी माझे काही 2 शब्द आहेत ते तुम्हाला सांगते. आज सकाळी काय झालं, एक छान स्वप्न मला पडलं आणि त्या आनंदात मी झटकन उठले. माझ्या कानावर व्यासपीठाचे शब्द आले आणि ते व्यासपीठ म्हणाले मला की अगं मी आज खूप आनंदात आहे. कारण की डॉक्टर मोहन आगाशे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राध्यापक मिलिंद जोशी, क्रांती कानडे उपस्थित आहेत, त्यामुळे आज धन्य झाल्यासारखं झालेलं आहे. त्यांनी मला विचारले तुला कसं काय वाटतंय, तर मग मी म्हणाले की तुझ्या दुप्पट मला आज आनंद झालेला आहे. तुला जेवढा झाला आहे त्याच्यापेक्षा पुष्कळ तरी मोठाच आनंद आहे. कारण डॉक्टर मोहन आगाशे सारखेच दिग्गज व्यक्ती, सारखी दिग्गज व्यक्ती चित्रपट, नाटक, मालिका या सर्वांमध्ये ते अग्रस्थानावर आहेत आणि सामाजिक कार्यामध्येही त्यांचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यांना मी प्रमुख पाहुणे म्हणून यायचं जेव्हा आमंत्रित केलं तेव्हा त्यांनी त्याची कधीही कुठल्या तऱ्हेची म्हणजे आडेवेडे घेतले नाहीत आणि अगदी मनापासून ते यायला तयार झाले. याचा मला खूपच आनंद तर झालाच आणि त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे आपली आजचा एक प्रमुख आकर्षण असं आहे की सोनाली कुलकर्णी, तिला मी मला माझ्या मनात खूप होतं की तिने ह्या म्हणजे GNच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात तिचा सहभाग हवा आणि त्यासाठी मी तिच्या खूप मागेही लागले होते. तिला खूप फोन केले, पण एक गोष्ट मात्र की तिने कधीही त्याच्याबद्दल नाराजी दाखवली नाही आणि ती अगदी आनंदाने तयार झाली आणि तिने मला ही 7 तारीख अगदी दिली. ते म्हणले मी जरूर करेन, तुम्ही एवढं हे नका करू, म्हणून त्याबद्दलही तिचे मला खूप आभार मानायचे आहेत. मला वाटते तिचं कौतुक तरी किती करावं, कारण आत्तापर्यंत जे कार्यक्रम झाले ते बहुधा GNच्या कथावर, त्याच्या साहित्यावरच कार्यक्रम झाले, पण असं कधी झालेलं नव्हतं की खरंच जे माणूस म्हणून काय होते, कसे वागत होते, काय करत होते. तर ह्याच्याबद्दल असा काही कार्यक्रम झाला नव्हता, पण आता हा तिने मनावर घेतलं आणि मला वाटतं तिला कदाचित हा भाव पण आवडला असेल की एखादा माणूस एखादा लेखक माणूस म्हणून कसा असतो असं जर तिला वाटलं असेल आणि म्हणून तिने हे माझं पुस्तक प्रिय बाबूंना निवडलं असावं असं मला वाटतंय. त्याच्यानंतर आज क्रांती कानडे सुद्धा इथे
उपलब्ध आहेत की ज्यांनी चैत्र ही फिल्म बनवली. तर आता आपण ह्या मध्याच्या काळात म्हणजे वेळेमध्ये आपण तो चित्रपटसुद्धा पाहणार आहोत. आता फक्त एक आहे की आत्तापर्यंत सगळे इतके कार्यक्रम झाले, गेल्या वर्षी जुलैला सुरू झालेले कार्यक्रम आता ह्या जुलैपर्यंत आहेत. फक्त एकच सारखं मला असं वाटतंय की हे सांगता का व्हावी, अजून कंटिन्यू व्हायला काही हरकत नाही असं मला वाटलं. पण कधीतरी हे थांबायला पाहिजे एवढं खरं. पण ह्या सांगतेमुळे मनाला एक हुरहुर मात्र लागून राहिली आहे. उद्याचा पण एक कार्यक्रम आहे आणि तोही ह्या सांगता समारंभातला आहे. आपल्या सगळ्यांना उद्या त्याची जाहिरात पण येईल. आपल्याला सगळ्यांना वाटलं तर अगदी जरूर या. आणि मी आता फक्त सगळ्यांचे परत पुन्हा एकदा आभार मानते. असाच प्रतिसाद तुम्ही आत्तापर्यंत दिला आहे तो द्याल याची मला खात्री आहे. तेव्हा मी थांबते. धन्यवाद नंदाताई. मी मिलिंद जोशींना विनंती करते की त्यांनी डॉक्टर मोहन आगाशे यांचा सत्कार करावा. मी नंदाताईंना विनंती करते त्यांनी सोनाली कुलकर्णी यांचा सत्कार करावा. मी रसिकाताईंना विनंती करते त्यांनी क्रांती कानडे यांचा सत्कार करावा. पुढचा जो सत्कार आहे तो अगदी खास आहे. नुकतेच आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट घडली. ती म्हणजे विशाखा विश्वनाथ या तरुण कवयित्रीच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आज विशाखा इथे आली आहे. स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या नावावरूनच काहीतरी वेगळी आणि ताजी अशी ही अभिव्यक्ती असेल याचा अंदाज बांधता येतो. एका प्रतिभावान लेखकाच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ही मराठी साहित्याचं भविष्य ज्यांच्या हातात आहे अशा एका तरुण साहित्यिकाच्या अभिनंदनानं आणि कौतुकानं होतं आहे. याहून आनंदाची गोष्ट काय. मी डॉक्टर मोहन आगाशे आणि सोनाली कुलकर्णी यांना विनंती करते की भेटवस्तू देऊन त्यांनी विशाखाचं अभिनंदन करावं. विशाखा, तू प्लीज मनोगत व्यक्त करावंस असं आमची इच्छा आहे. माझं शिक्षण म्हणाल तर ते फिल्म मेकिंगमध्ये झालेलं आहे. आणि कोणे एके काळी असं झालं होतं की ज्या दिवशी कवितेचं पुस्तक करायचं ही गोष्ट ठरली त्या दिवशी आमच्या कॉलेजमध्ये द डिसायपल नावाच्या फिल्मचा सेट लागलेला होता. आणि तिथे मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून 2 दिवस काम करता येणार होतं. तेव्हा मी कविता निवडली होती. आज कवितेने मला निवडलं आणि मला जिथे जिथे जायचं होतं तिथे तिथे मला कविता घेऊन येते. यासाठी कवितेला धन्यवाद, या व्यासपीठाला धन्यवाद. आणि GNच्या जन्मशताब्दीची सांगता माझ्या कारकिर्दीला शुभेच्छा देऊन करण्यात येते. या इतकं सुंदर आणि काय असू शकतं म्हणजे. आणि या सगळ्याच्या मी कायम ऋणात राहीन. मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना यूथ फेस्टिवल्समध्ये GNची लग्न नावाची एक कथा आहे ती मी कथाकथनात सादर करायचे. आणि त्या लग्न नावाच्या कथेत एक पार्ट आहे की तो जो मुलगा असतो आनंद नावाचा तो ना मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात मामाच्या जातो आणि ती मुलगी त्याला सांगते की ही आंब्याची फोड घे आणि तुझ्या मामाला सांग काहीही कर पण माझ्याशी लग्न कर. आणि ते लग्न काही होत नाही. ही जी रुखरुख होती ती आनंदच्या आणि जी कुलकर्णींनी जे पात्र उभं केलं आहे त्याच्यात ती कायम असते. मला ही कविता माझ्या कवितेविषयी जर हे काही म्हणायचं झालं तर मला असं वाटतं की
तो जो मुलगी पाहण्याचा संदर्भ होता GNच्या कथेतला, तो पुढे माझ्या Naukri.com नावाच्या कवितेत वेगळ्या अर्थाने येतो. तर कवितेचा उद्गार कालानुरूप कसा बदलत जातो और मी GNचा हात कसा धरून ठेवलेला आहे, या दोन गोष्टींचा संदर्भ म्हणून मी ती कविता सादर करू इच्छिते आणि माझं मनोगत त्या कवितेने मी संपवते. आधी थोडीशी पार्श्वभूमी अशी की Naukri.com, LinkedIn, त्यानंतर मॅट्रिमोनियल साईट्स यासारख्या साईट्सवरती आमची जी पिढी आहे ती अत्यंत सक्रिय पद्धतीनं तिला जे हवं आहे ते शोधत असते. तर त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी ही कविता असल्यामुळे ही कविता मी आता सादर करते. रोज ठरल्या वेळी Naukri.com पाठवतं माझ्या प्रोफाईलला साजेसा जॉब वॅकन्सी मेल. रोज ठरल्या वेळी Naukri.com पाठवतं माझ्या प्रोफाईलला साजेसा जॉब वॅकन्सी मेल. आधी मला छान वाटायचं मी कराव्यात अशा नोकऱ्या आहेत हा विचार करून. मग मी नोकरी धरून पाहिली, इमाने इतबारे करून पाहिली. तरीही ते म्हणतात अजून आहेत चांगल्या नोकऱ्या, अप्लाय करून पहा. मग मला कळलं ही नोकरी सोडली पाहिजे. मग मी सोडून दिली नोकरी. दरम्यानच्या काळात कुठल्याशा ऑनलाईन विवाह नोंदणीवर नाव नोंदवलंय मी. तिथूनही असेच मेल येत राहतात. मी उद्या लग्न करून टाकीनही तरीही मला मेल येतच राहतील. मग मी काय करू. आणि पुन्हा एकदा या सभागृहाचे, व्यासपीठावरील मान्यवरांचे सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू विशाखा. पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगते. प्रिय बाबू अण्णा या नंदाताईंनी लिहिलेल्या पुस्तकातल्या काही निवडक भागांचं अभिवाचन आपण सोनालीताईकडून ऐकणार आहोत. याचं संहिता संकलन किरण यज्ञोपवीत यांनी केलं आहे आणि कीबोर्डवर निनाद सोलापूरकर असतील. त्यानंतर क्रांती कानडे यांनी दिग्दर्शित केलेला, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चैत्र हा चित्रपट आपण बघणार आहोत. चित्रपटानंतर डॉक्टर मोहन आगाशे आपल्याशी संवाद साधतील आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रांती कानडेसुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतील. तर आता तुमचा फार वेळ न घेता आपण अभिवाचनाला सुरुवात करूयात. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी कृपया समोर स्थानापन्न व्हावं. थँक्यू किरण, सगळ्याच गोष्टींसाठी. कारण ही संकल्पना जेव्हा ठरवली की अभिवाचन हे बाबू अण्णा या पुस्तकातल्या काही उतार्यांचं करावं, तेव्हा ते उतारे निवडायचे कसे. कारण मोह मला असा होत होता की खूप काही वाचावं, पुस्तकच वाचावं जवळजवळ. तेवढं जर मला समजत असतं तर मी नक्कीच दिग्दर्शिका किंवा संकलक झाले असते. पण आपल्याला गोष्ट सांगण्याचा मोह होतो. किरणनी फार अतिशय सूचक पद्धतीने त्यातले अतिशय महत्त्वाचे परिच्छेद किंवा उतारे निवडलेत माझ्यासाठी. तर मला फार छान वाटते की एका वेगळ्या पिढीत, वेगळ्या काळात जरी आम्ही असलो तरी आपली मित्रमंडळी किती रस घेतात आधीच्या कामामध्ये, इतर कलाकृतींमध्ये आणि एकमेकांच्या कामामध्ये. जसं निनादनी पण आज माझ्यासाठी वेळ काढलाय. निनाद, मनापासून आभार. ही आपापल्या क्षेत्रात काम करणारी, बिझी हा शब्द फार क्लिशे वाटतो ना हल्ली. बिझी असणं म्हणजे त्याला काही, सगळेजण बिझी असतात, मोबाईल बघण्यातही आपण बिझी असतो. पण चांगलं काम करणारी माणसं आहेत आणि तरीही एकत्र काहीतरी घडवत राहूया असं वाटणं किती छान आहे. जरा सुरुवात किरणपासून केली पण शेवट मला नंदाताईंपाशीच आणायचं आहे. खरंच खूप ऑप्शन होते की काय आपण करू शकलो असतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. माझ्या कारकिर्दीतला अत्यंत मैलाचा दगड म्हणता येईल असा लघुचित्रपट क्रांतीमुळे मला GNच्या कथेवरचा करायला मिळाला.
जो आपण बघणार आहोत थोड्या वेळाने. पण त्याच्या पलीकडे मला असं वाटलं की कितीदा तरी असं होतं आमच्या क्षेत्रात तरी की त्या माणसाबद्दलचं वलय संपत नाही. आपल्याला असं जाणून घ्यावं असं वाटतं की मग काय झालं, मग ते काय म्हणाले, ती कुठे गेली, तिचं कुठे लक्ष गेलं, ते का बोलायचे थांबले, ह्या गोष्टींबद्दल आपल्या मनात कुतूहल राहतं. म्हणजे कलाकृती असतेच पण त्या माणसाबद्दल आपल्याला काहीतरी वाटत राहतं. आणि नंदाताईंनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक महत्वाचा मोह टाळलाय असं मला वाटतं. मला कितीदा तरी नंदाताई जाणवतच नाहीत. मला एक फक्त त्यांच्याकडे प्रेमाने आदराने बघणारा दृष्टिकोन जाणवत राहतो. तो बहीण म्हणून त्यांनी इतक्या प्रेमादरपूर्वक स्वीकारलेला आहे. आणि आज तागायत म्हणजे एखाद्या कलाकाराचं काम तर मोठं असतंच पण त्याच्या पलीकडे इतकी वर्ष सातत्याने त्या त्या आदराबद्दलची निष्ठा सुद्धा टिकवून ठेवणं किती अवघड आहे. मला त्यासाठी नंदाताईंचं खूप कौतुक वाटतं की त्यांना आजही स्वतःबद्दल काही सांगायचं नसतं. त्यांना काहीतरी आठवतं ते GN बद्दलच सांगायचं असतं. मग मी कशी वागले हा भाव नसतो. किंवा कितीतरी चरित्रात्मक पुस्तकं जी असतात त्यात माणसं हे लिहितात की त्यांचं कसं चुकलं, ते कसं बरोबर बोलले नाहीत किंवा काहीतरी अशा अर्थाचं. हा मोह नंदाताईंना अजिबात झालेला नाहीये. त्यांनी अतिशय साधेपणानं ज्या गोष्टी टिपता आल्या ती सेन्सिटिव्हिटी त्यांनी आजपर्यंत जपून ठेवलेली आहे. आणि त्यातूनच हे पुस्तक उतरलंय. मला पॉप्युलरचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं की या सांगतेच्या निमित्तानं परत एकदा आमच्यापर्यंत बाबू अण्णा हे पुस्तक पोचलं. ते पुस्तक तुम्ही केलंत यासाठी आभार. अक्षरधारा आणि साहित्य परिषदेचेही आभार. आपण सुरुवात करूया. बाबू अण्णा आमच्या ताई मावशीचा मुलगा, आमचा मावस भाऊ. धारवाडला JSS कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्रोफेसर होता. त्याची एक सख्खी बहीण सुशीला. त्याच घरात BAच्या शेवटच्या वर्षाला असताना लिव्हर बिघडल्याचं कारण होऊन वारली. त्याची दुसरी बहीण इंदू. तिचं लग्न झालं होतं आणि ती कोल्हापूरला होती. दर शनिवार रविवार दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तो बेळगावला यायचा. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका खोलीत तो राहत होता. हॉस्टेलचा रेक्टर होता. तिथं असताना त्यानं नियमित व्यायाम करून आपली तब्येत उत्तम ठेवली होती. तो अतिशय रुबाबदार दिसायचा. एकतर त्याचं कपाळ भव्य होतं. मधोमध भांग पाडून केसांना क्रीम लावून दोन्ही बाजूला केस व्यवस्थित वळवलेले असायचे. कपडे नेहमी इस्त्रीचे. उजव्या हातात फावरलुबाचं मनगटी घड्याळ असायचं. तेव्हाही त्याला चष्मा होताच पण काचा काळ्या नव्हत्या. त्या त्यानं नंतर बदलल्या. तो आला की त्याच्या टाल्कम पावडरचा मंद सौम्य सुवास जाणवायचा. सुरुवातीला त्याच्यासमोर यायला त्याच्याशी बोलताना संकोच वाटायचा. त्याच्यापुढे आपण किती बावळट आहोत असं वाटायचं. पण आमच्यामध्ये असलेलं अंतर त्यानं आमच्याशी गप्पा मारून बरंचसं कमी केलं होतं. आमच्या खाण्यापिण्याच्या आबाळीविषयी त्याला चांगली कल्पना होती. त्यामुळे सुट्टीत आल्यावर कॅफे डिलाईटमधून सकाळी आमच्यासाठी गरम इडली वडा चटणी सांबार तो घेऊन यायचा. कधी बेकरीतनं ताजा लुसलुशीत ब्रेडही तो आणायचा. चहाबरोबर ब्रेड खाणं म्हणजे अगदी श्रीमंती थाटच वाटायचा. माझी 9वीची परीक्षा चालली होती. अभ्यास घरकाम स्वयंपाक यांनी मी फारच हैराण झाले होते. तशात एकदा घाईत स्वयंपाक करताना माझ्याकडनं भाजीत 2दा मीठ घातलं गेलं. झालं, मामांचा पाराच चढला. त्यांनी रागाने ताट भिरकावून दिलं आणि थाड थाड माझ्या गालावर पाठीवर मारायला सुरुवात केली. त्या दिवशीची अख्खी रात्र रडण्यात गेली.
दुसऱ्या दिवशीचा पेपर कसाबसा दिला. त्यानंतर मात्र मनाशी ठरवलं की बाबू अण्णाला कळवायचं की इथं राहणं मला अशक्य आहे. बाबू अण्णा 2 दिवसाची रजा घेऊन लगेच आला आणि त्यांनी अत्यंत शांतपणे मामांना सांगितलं की नंदा आता इथं राहणार नाही, मी तिला धारवाडला घेऊन जाणार आहे. मामा त्यावर एक अक्षरही बोलले नाही. त्यानं माझं सामान भरायला सांगितलं. माझ्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून शाळा सोडल्याचा दाखलाही त्यानं आणला. माझं बेळगाव सुटलं. धारवाडला पोचल्यावर टांग्यातून आम्ही माळमड्डीच्या कडेमनी कंपाऊंडमध्ये आलो. काळ येतो ना आपल्या डोळ्यासमोर. दोन्ही बाजूला छोटे वाफे होते. पिवळ्या गुलाबाचं एक झाड होतं, त्याला फुलं लागली होती. ॲस्टरची, शेवंतीची रोपं लावलेली होती. मधल्या वाफ्यात कडीलिंबाचं झाड होतं. कडीपत्त्याचं नाही, कडीलिंबाचं झाड होतं. बाहेरच्या बाजूला एक छान अर्धगोलाकार सिमेंटची पायरी होती. पबाक्का दररोज सकाळी तिच्यावर फार सुंदर रांगोळी काढायची. ती पायरी मला एवढी आवडली की मी पटकन त्यावर जाऊन बसले. दरवाजा उघडून आत आल्यावर माझा सगळा शीण पार ओसरून गेला आणि मला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. माझा चेहराही हसरा झाला. बाबू अण्णानं माझ्याकडे पाहिलं आणि त्यालाही मला आनंदी बघून बरं वाटलं. हातपाय धुवून दोघांनी थोडं खाऊन घेतलं, पाणी प्यायलो. मग तो म्हणाला की चल आता तुला सगळं घर दाखवतो. घरात आल्या आल्या बाहेरच्या हॉलमध्ये 2 आराम खुर्च्या, 2 हातांच्या खुर्च्या, एक षटकोनी आकाराचा टेबल आणि एक आरामात टेकून बसता येईल अशी खुर्ची होती. त्या खुर्चीला आम्ही बाबू अण्णाची खुर्ची असं म्हणायचो. त्याच खुर्चीचा फोटो आप्पा परचुरेंनी लिहिलेल्या जीए नावाचं एक स्वप्न या पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिलाय. आज ती खुर्ची माझ्या घरी आहे. भिंतीवर बाबू अण्णानं स्वतः काढलेली 2 सुंदर ऑइल पेंटिंग्स लावली होती. तेव्हा मला प्रथमच कळलं की तो ऑइल पेंटिंग करतो. मधल्या खोलीतून वर जायला जिना होता. त्याच्या खाली बाबू अण्णाची सायकल होती. नंतर काही वर्षांनी बाबू अण्णानं व्हेस्पा घेतली. तेव्हाही तो ती आत जिन्याखालीच ठेवत असे. जिन्याच्या मध्यावर एक छोटीशी खिडकी होती. ती खिडकी म्हणजे माझ्या दोन्ही मुलींची अत्यंत आवडती जागा. लहान असताना खिडकीत बसून बाहेरची मजा बघत खायला त्यांना फार आवडायचं. वर गेल्या गेल्या एक मोठी खोली, तिला 2 मोठ्या खिडक्या, वरती कडेपाट आणि मागच्या बाजूला बरीच मोठी झाडं. खिडक्यांमधून वारा येत असल्यामुळे उन्हाळ्यात कधी फारसं गरम होत नसे. त्यामुळे पंख्याची गरज कधी भासलीच नाही. याच खोलीत 2 मोठी भिंतीतली कपाटं होती. बाबू अण्णांनी मला सांगितलं, हे तुझं कपाट, तुझं सामान तू त्यात ठेव. माझ्यासाठी स्वतंत्र कपाट म्हटल्यावर मला एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटलं. वरच्या मोठ्या खोलीच्या बाजूला जी खोली होती ती बाबू अण्णाची खोली. त्या खोलीशी त्याचं अतूट नातं होतं. ती त्याची सर्वात आवडती खोली. आत शिरल्यावर डाव्या बाजूला पुस्तकांनी गच्च भरलेलं शेल्फ होतं. त्यासमोर त्याची हाताची खुर्ची आणि टेबल. टेबलावर बरेच लिहिलेले कागद, पेन, पेन्सिली होत्या. त्यात 2 जाड-जूड गमतीशीर पेनं होती. ती पेनं बघून मी हसायलाच लागले. त्याला म्हणलं, अरे एवढी लठ्ठ पेनं कशाला? तेव्हा तो म्हणाला, एकदा का यात शाई भरली की मग बराच वेळ बघावं लागत नाही. अखंडपणे लिहिता येतं. शाई संपली म्हणून लिहिण्यात व्यत्यय येत नाही. मला त्याची ती कल्पना आवडली होती. त्याच्या खोलीच्या दरवाजातून आम्ही बाहेर आलो तर छानशी छोटीशी गच्ची होती, इंग्रजी L अक्षराच्या आकाराची. बाबू अण्णा दुपारचा चहा झाल्यानंतर आणि क्लबला जायच्या आधी खोलीचा दरवाजा उघडा ठेवून खुर्चीवर बसून सरस्वती राणे, हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्ड्स लावून सिगरेट ओढत ऐकत असे. तो जरी गाणं शिकला नव्हता तरी त्याला रागांची माहिती होती. मारुबिहाग, मालकंस, जय जयवंती या रागांचं त्याला विशेष आकर्षण. प्रभा अत्रे यांची जागू में सारी रहना, तन मन तोपे वारू, तसंच बडे गुलाम अली खानच्या भारदस्त आवाजातली ठुमरी, का करू सजनी आयना बालम
तर भावगीतांमध्ये ज्योत्स्ना भोळेंनी गायलेलं माझी हा माहेराजा आला खुशीत समिंदर ही त्याच्या आवडीची. बाबू अण्णा अतिशय वक्तशीर होता. बरोबर 6:15 कॉलेजला जाण्यासाठी तो सायकल बाहेर काढायचा. त्यावेळी शेजारचे मला म्हणायचे, तुमचे भाऊ किती वक्तशीर आहेत. ते निघाले की आम्हाला घड्याळ न बघताच कळतं की आता 6:15 झाले. पबाक्का आल्यावर फरशीवर गादी घालून झोपावं लागू नये म्हणून त्यानं पलंगाची व्यवस्था केली. पबाक्काला तिच्या पलंगाची जागा फारच आवडली, कारण रेडिओ अगदी जवळ. शिवाय रात्री लागणारं नभोनाट्य, शनिवारी रात्रीची संगीत सभा ऐकायला मिळणार याचा तिला विशेष आनंद झाला होता. धारवाडला आम्ही तिघं एकत्र आलो आणि बऱ्याच दिवसांनी आम्हाला जे मानसिक स्थैर्य, आनंदी मोकळेपणा मिळाला, त्यावरून मला वाटतं की केवळ बाबू अण्णामुळे आपल्या जीवनात सुवर्ण काळाचा उदय होतोय. दिवाळी अंकाकरता कथालेखन त्याच्याकडून बऱ्याच प्रमाणात व्हायचं. कथा लिहिताना तो नेहमी त्याच्या खोलीचं दार लावून घेत असे. यावेळी त्याला मधून मधून हाक मारलेलं, काही विचारलेलं अजिबात आवडत नसे. एकदा त्यानं आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं, जेवणाची चहाची वेळ मला माहिती असते, त्यावेळी मी खाली येईनच. जर आलो नाही तर त्यावेळी मी काहीतरी विचारत असतो, लिहित असतो, हे तुम्ही समजून घ्या आणि मला हाक मारू नका. त्यामुळे तो स्वतः खाली आल्यावरच जेवण चहा खाणं होत असे. जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने बाबू अण्णा दुपार रात्र सतत लिहित असायचा. कोणती कथा लिहिली, कोणत्या अंकात येणार हे तो कधीच सांगत नसे. मागे लागून विचारलं तर म्हणायचा, अंक आल्यावर बघायला मिळेलच की. दिवाळीनंतर एक एक अंक यायला सुरुवात व्हायची. त्यामध्ये सत्यकथा, मौज, दीपावली, हंस, मराठवाडा, साधना, सुगंध, माणूस, वाङ्मय शोभा, नवल इत्यादींचा समावेश असे. ही नावं ऐकूनही अपूर्वही वाटते नाही आपल्याला. इतर लेखकांच्या कथा वाचून त्यातल्या त्याला आवडलेल्या कथा तो आम्हाला आवर्जून वाचायला सांगे. प्रवासी, यात्रिक, इस्किलार या त्याच्या कथा वाचताना बराच वेळ काही समजायचं नाही, सुचायचं नाही. मग मी त्याला म्हणायचे, तुझ्या कथा गोष्ट म्हणून का वाटत नाहीत? तू असं जड जड का लिहितोस? त्यामुळे त्या कळत नाहीत. तेव्हा त्यानं मला एकदा सांगितलं होतं, ठीक आहे आत्ता कळत नाहीत ना, एकदा वाच, दोनदा वाच, तरीही नाही कळल्या तर सोडून दे. पण मी तुला त्या समजावून सांगणार नाही. तू जेव्हा आणखी मोठी होशील, जीवनाचे अधिक अनुभव तुला मिळतील, तेव्हा कदाचित तुला त्या कथा कळतील. त्याच्या सांगण्याचा प्रत्यय पुढे येत गेला. जेवताना बऱ्याच गोष्टी तो आम्हाला सांगत असे. नॅशनल जिओग्राफिक हे त्याचं आवडतं मासिक. त्याबद्दल विजया राजाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात त्याने लिहिलंय, विष्णू सहस्त्रनाम ज्या निष्ठेनं म्हटलं जातं त्या निष्ठेनं मी नॅशनल जिओग्राफिक वाचतो. त्यात येणाऱ्या निरनिराळ्या देशांबद्दल, त्यातल्या लोकांबद्दल, संस्कृतीबद्दल, चालीरीतींबद्दल त्याला नेहमीच आकर्षण वाटायचं. तो बरेचदा आम्हाला ते सगळं सांगायचा. त्यावेळी आम्ही दोघी बहिणी तशा अडाणीच म्हणायला पाहिजे. त्या जागी सुनीताबाई देशपांडे असत्या तर त्यांनी सगळं बोलणं टेप करून ठेवलं असतं. नंदाताई जीए बोलत असले की हात वाळून गेले तरी उठायचे नाहीत. पबाक्का काम करायच्या, आवरायला लागायच्या, पण नंदाताई मात्र एक एक शब्द कानात साठवून घेत राहायच्या. जेवताना कधी कधी माझ्या अभ्यासाविषयी विचारायचा. मी कॉलेजमध्ये ऐच्छिक विषय म्हणून मराठी घेतलं होतं. त्यावेळी मला त्याच्याकडून बऱ्याच वेळेला मराठी काव्याबद्दल, लेखकांबद्दल ऐकायला मिळायचं. त्याचे आवडते कवी म्हणजे बालकवी कुसुमाग्रज, मोरोपंत. दररोज सकाळी त्याची आंघोळ झाल्यावर बालकवींची आईलं तटावर पहिलं तटावर, कुसुमाग्रजांची पृथ्वीचं प्रेमगीत आणि मोरोपंतांच्या आर्या तो म्हणत असे. त्यावेळी आम्ही दोघी अंथरुणात असायचो. तेव्हा त्या साऱ्या कविता ऐकण्यात एक वेगळाच आनंद वाटायचा.
आज अजूनही मला त्याच्या आवाजातल्या त्या कविता ऐकू येतात. त्यावेळी माझ्या काही मैत्रिणी JLS कॉलेजला जायच्या, म्हणजे GA जिथे शिकवत होते त्या कॉलेजमध्ये. माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं, तुझे भाऊ इंग्रजी विषय, विशेषतः पोएट्री अप्रतिम शिकवतात. सगळा वर्ग गच्च भरलेला असतो. सकाळी बरोबर 7 वाजता वर्ग सुरू व्हायचा. क्लास चुकू नये म्हणून मुलं रस्त्यावरून पळत सुटलेली असायची. याचं आणखीन एक कारण म्हणजे 7च्या वर्गावर जायचं म्हणून बाबू अण्णा स्वतः वर्गाबाहेर 5 मिनिटं आधी हजर असे आणि बरोबर 7ला वर्गाचा दरवाजा बंद केला जाईल. त्यानंतर कोणालाही वर्गात प्रवेश मिळत नसे. त्यामुळे सगळेजण वेळेवर जायची धडपड करायचे. नोट्स लिहून घ्यायला सांगण्यात मुलांचा आणि आपला वेळ जायला नको म्हणून अतिशय सुंदर अक्षरातल्या त्याच्या नोट्स नोटीस बोर्डावर लावल्या जायच्या. 1 आठवड्याभर त्या तिथं असायच्या. मैत्रिणींकडून त्याच्या शिकवण्याबद्दल बऱ्याचदा ऐकल्यावर मला फारच वाटायला लागलं की मी एकदा तरी त्याच्या पिरियडला जाऊन त्याचं लेक्चर ऐकावं. एकदा मी त्याला तसं विचारलंय. त्यानं स्पष्ट सांगितलं, अजिबात यायचं नाही आणि जर आलीस तर मागं पुढं न पाहता तुला वर्गाबाहेर जायला सांगीन. मला ते ऐकून फार वाईट वाटलं. मी माझ्या मैत्रिणीशी याबद्दल बोलले तेव्हा ती म्हणाली, तुला एक गंमत सांगू का नंदा, तुझे भाऊ वर्गात मुलींच्या रांगेकडे अजिबात बघत नाही. त्यामुळे वर्गात एखादी नवीन मुलगी आली आहे हे त्यांच्या लक्षात येण्याची शक्यता कमीच आहे. तू एकदा येच. मग मीही ठरवलं एकदा जायचंच आणि गमतीतच त्याच्याशी पैज लावली की जर मी तुझ्या वर्गात येऊन दाखवलं तर तू मला 100 रुपये दिले पाहिजेत. पबाक्काला सांगितल्यावर ती आधी घाबरली, जाऊ नको म्हणाली, पण मी निघालेच. तो क्लासमध्ये गेल्या गेल्या सगळ्या मुलींच्या घोळक्यातून मी आत गेले. अगदी शेवटच्या बेंचवर दाटीवाटीनं बसले. धैर्य तर आणलं होतं पण पोटात भीतीचा गोळा उठला होता. त्याला स्टेजवर पाहिलं. किती रुबाबदार दिसत होता तो. घरातला बाबू अण्णा आणि प्रोफेसर कुलकर्णी यात मला खूप फरक जाणवला. माझे कान त्याच्या शिकवण्याकडे केंद्रित झाले. त्यावेळी एक शब्द असा आला की त्या शब्दावरून त्यांनी अख्ख्या रोमन साम्राज्याविषयी भरभरून सांगितलं. मी बोर्डावरचं आणि त्यांनी सांगितलेल्यातलं बरंच उतरवून घेतलं. मधून मधून त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही ना याचाही मी अंदाज घेत होते. पण नशीब बलवत्तर होतं. त्यानं एकदाही मुलींच्या रांगेकडे पाहिलं नाही, त्यामुळे मी वाचले. तो इतकं मन लावून आणि सुंदर शिकवत होता की वाटलं तास संपूच नये. दुपारी बाबू अण्णा आल्या आल्या आधी त्याच्याकडे 100 रुपयांची मागणी केली. तो म्हणाला, तू आली होतीस? शक्यच नाही. मग मी त्याला माझ्या नोट्स दाखवल्या. तेव्हा त्याला खरं वाटलं. बाबू अण्णाला आणखी एका विषयावर बोललेलं आवडत नसे आणि तो विषय म्हणजे लग्न. खरं म्हणजे त्यावर न बोलावं असाच विषय येतो, पण समजत नव्हतं म्हणून मी सारखी त्याच्या मागे लागत असे. मला अंधुकसं आठवतं, बेळगावला तो ज्यावेळी यायचा म्हणजे मी आणि पबाक्का शाळेत असताना, त्या काळात मामा काही पत्रिका बघून ठेवायचे आणि मग योग्य ठिकाणी त्याला घेऊनच जायचे. एकदा दोनदा मी आणि पबाक्का त्याच्याबरोबर ढमणी गाडीतून मुली पाहायला गेल्याचं आठवतं. ज्या 2 मुली पाहिल्या त्या फार छान नव्हत्या हे निश्चित आठवतं. पण त्यानंतर पुढे तो विषय थांबला. त्यानं मामांना काय सांगितलं देव जाणे. पण पुढे मला कळायला लागल्यावर, धारवाडला आल्यावर एकदाच मी त्याच्याशी लग्नाबद्दल बोलले होते. तेव्हा तो म्हणाला होता, हे बघ नंदा, तू अजून लहान आहेस. जीवनाबद्दलची गंभीरता कळायला तुला अजून अवकाश आहे. जीवनाचं खरं स्वरूप कळण्याइतपत मी मात्र मोठा झालेलो आहे. लहानपणापासून मी बरीचशी दुःखच बघितली आहेत. तेव्हा आणखी एखाद्या मुलीला आपल्या जीवनात आणून माझी दुःख तिच्यावर लादायची नाहीत किंवा तिच्या दुःखात मला गुंतायचं नाही. म्हणून परत कधी या विषयावर मला विचारू नको. खरोखरच मी परत कधी तो विषय त्याच्यासमोर काढला नाही.
देवदेवतांमध्ये बाबू अण्णाला विशेष रस नव्हता, पण आमच्या देवांवरच्या श्रद्धेला त्यानं कधीही विरोध दर्शवला नाही. दर शनिवारी मारुतीला नारळ फोडण्याचा पबाकाचा नियम होता. त्यावेळी बाबू अण्णा स्कूटरवरून मारुतीला घेऊन जात असे. फक्त तो तिला देवळात सोडून बाहेर स्कूटरपाशी उभा राहत असे आणि तिचं आवरलं की परत घेऊन येत असे. त्याचा वाढदिवस त्याच्या अटींमुळे अत्यंत घरगुती आणि साध्या पद्धतीनं करावा लागेल. आदल्या दिवशीच प्रभावती त्याला काय खावंसं वाटतं हे विचारायची की तो म्हणायचा, नंदाला विचार. मी अशा संधीची वाटच बघत असायचे. मी लगेच त्याच्या आवडीचा एक तिखट पदार्थ आणि माझ्या आवडीचा गोड पदार्थ करायला सांगायचे. खरं म्हणजे गोड पदार्थ त्याला आवडायचे नाहीत, पण माझ्यासाठी तो खपवून घ्यायचा. वाढदिवसा दिवशी नेहमीसारखं लवकर न उठण्याबद्दल आमची त्याला सक्त ताकीद असायची. बेड टी पासून दिवसाची सुरुवात व्हायची. त्याला आवडायचे म्हणून डाळीचे वडे, चटणी आणि सर्व्हिस टी असा सकाळचा खाण्याचा कार्यक्रम असायचा. त्याआधी त्याला तेल लावून सोडून आंघोळ घालण्याचा कार्यक्रम व्हायचा. या गोष्टीसाठी आमच्या दोघींची नेहमी भांडणं होत, त्यामुळे योग्य ती वाटणी त्यालाच करावी लागेल. नंतर प्रभावती स्वयंपाकाच्या मागे लागायची आणि तिला बाहेरून काही हवं नको ते मी आणून द्यायची. येताना न विसरता गोल्डफ्लेक सिगरेटचं पाकिट आणि जेवणानंतर हवी म्हणून त्याला आवडणारी पानपट्टी मी आणत असे. बाहेरून आलेली भेटकार्ड सोडली तर बाहेरची कोणी व्यक्ती प्रत्यक्ष त्याला भेटून वाढदिवसाचं शुभचिंतन करून गेलेली माझ्या तरी आठवणीत नाही. फक्त एकदाच सुरुवातीला त्याच्या कॉलेजमधली पहिल्या वर्षाची मुलं अत्यंत उत्साहाने आणि तेवढ्याच धैर्याने फुलांचे गुच्छ घेऊन घरी आली होती. मुलं इतकी होती की त्यातली काही अंगणाच्या बाहेरही होती. एवढी मुलं बघून आम्ही दोघीही बावरलो. आम्ही बाबू अण्णाला खाली बोलवलं. तो आल्या आल्या मुलांनी फुलांचे गुच्छ द्यायला सुरुवात केली आणि प्रत्येक जण पाकून नमस्कार करायला लागला. त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण कुणी ऐकायला तयार नव्हतं. नंतर त्यानं प्रभावतीला प्रत्येकाला दरवाडी पेढे द्यायला सांगितलं. शेवटी ती मुलं जायला निघाली तेव्हा त्यानं प्रत्येकाची चौकशी केली आणि सांगितलं, मी देखील तुमच्यासारखाच एक माणूस आहे. माझ्या पाया वगैरे पडू नका किंवा पुन्हा असे फुलांचे गुच्छ आणू नका. तुम्हाला कॉलेजमध्ये कुणी काही सांगितलेलं दिसत नाही. मला असं काही करून घेतलेलं अजिबात आवडत नाही. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घालून शिकायला पाठवलंय. त्याची आठवण ठेवा. खूप शिकायचा प्रयत्न करा. त्यांच्या आणि तुमच्या जीवनात आनंद निर्माण करा. आम्ही दोघी आत उभ्या राहून अगदी स्तिमित होऊन त्याचं सारं बोलणं ऐकत होतो. पुढे नंदाताईंना पुण्यात नोकरी मिळाली. त्यांच्या मैत्रिणीच्या घरी राहण्याची सोय झाली. हे ऐकल्यावर जीए म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी असं तुला दुसऱ्यांकडे राहून नोकरी करायला लागणार म्हणजे मी तुझा सांभाळ करण्यात असमर्थ ठरलो. ते ऐकून आम्हा दोघींच्याही डोळ्यात पाणी जमा झालं. निश्चितच बाबू अण्णाच्याही डोळ्यात पाणी जमा झालं होतं, पण त्यानं ते दाखवलं नाही. त्यावेळी मी त्याला म्हटलं, तुला असं कसं वाटतंय? उलट सतत तू फक्त आमच्यासाठीच करत आलायस. कोणत्याही गोष्टीची कमतरता तू आम्हाला कधी पडू दिलेली नाहीस. आणि जर नाहीच जमलं तर मी परत येईनच. तू अजिबात काळजी करू नकोस. प्रयत्नानं त्यानं जायला परवानगी दिली. आणि हे महत्वाचं आहे, आणि मैत्रिणीकडे जरी राहिलीस तरी एक ठराविक रक्कम तुझ्या राहण्या जेवण्याच्या खर्चासाठी तू तिला देत जा, असं त्यानं मला बजावलं. तसंच दर आठवड्याला पत्रही आलं पाहिजे हे सुद्धा सांगितलं. पुढे नोव्हेंबर 1973ला नंदाताईंचं लग्न झालं आणि त्या नंदाची सुनीता पैठणकर झाल्या. आपण सगळे माहेरचेच होतो अजूनही. आपण त्यांना नंदाताईच म्हणतो, कारण जीए त्यांना नंदा म्हणायचे. थोड्याच दिवसात एक अत्यंत आनंदाची बातमी कळली. बाबू अण्णाला काजळ मायासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.
त्याचा समारंभ दिल्लीत होणार होता. नेहमी बाबूअण्णाला समारंभाला हजर राहण्याची इच्छा नव्हती आणि नेहमीप्रमाणे आम्ही त्याच्या मागे जाण्याचा आग्रह सुरू केला. मी त्याला लिहिलं होतं पुण्यातनं. मी त्याला लिहिलं होतं, तुला नसेल पण आम्हाला मिरवायचं ना. मला माझ्या नवऱ्याबरोबर समारंभाचा आनंद घेता येईल, दिल्ली पाहता येईल. त्यामुळे त्यानं आमच्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. अकादमीनी चौघांच्या येण्याची राहण्याची सोय केली होती. आमच्या चौघांचा तो प्रवास, तो अवर्णनीय समारंभ अत्यंत सुखदायी, कधीही न विसरता येण्याजोगा झाला. समारंभासाठी म्हणून बंद गळ्याचा कोट शिवून घ्यायचा आग्रह आम्ही दोघींनी त्याला केला होता. मी त्यावेळी इतकी आनंदात होते. एकतर नुकतंच लग्न झाल्यानं एका वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटत होतं. दिल्लीला जाताना आम्ही आधी मुंबईला पोचलो तेव्हा आम्हाला भेटायला रामदास भटकळ आणि मृदुला जोशी आले होते. खूप आनंदात त्यांच्याशी संवाद झाला. मग आम्ही दिल्लीला निघालो. महाराष्ट्र भवनात आमची सोय केली होती. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी हॉलवर सगळ्यांना कॉफी देण्यात येत होती. कॉफीचा मग घेऊन येत असताना बाबूअण्णाला कोणाचा तरी धक्का लागला आणि त्याच्या नव्या कोटावर कॉफीचा डाग पडला. बाबाक्कानं तो लगेच पुसला, पण ही गोष्ट बाबूअण्णाच्या मनाच्या कोपऱ्यात राहून गेली. आणि पुढे जेव्हा काजळ मायाच्या पुरस्काराबद्दल रेग्यांनी काही आक्षेप उपस्थित केले तेव्हा बाबूअण्णा खूप अस्वस्थ झाला होता. त्यावेळी त्याच्या मनात रुतून बसलेला तो कॉफीचा डाग जागा झाला. तो म्हणाला की कॉफीचा डाग पडता क्षणीच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. कदाचित पुढे असं काही होणार याची ती पूर्वसूचना होती की काय, कुणास ठाऊक. पुढे तर जे व्हायला नको होतं ते झालंच. पुरस्कार खर्चाच्या रकमेसह परत तर केलाच, पण त्याचा मानसिक त्रास बाबूअण्णाला खूपच झाला. त्यानंतर बरेच दिवस त्याचं लिखाणही बंद होतं. 23 मे 75ला मुग्धाचा जन्म झाला आणि लगेच पबाक्का पुण्याला माझ्या मदतीसाठी आली. नवीन पाळणा आणण्याकरता बाबूअण्णानं तिच्याकडे पैसे दिले होते. पहिल्या बाळासाठी माहेरून पाळणा द्यायचा असतो हे त्याला माहिती होतं. तिनं पैठणकरांना सांगून पाळणा आणवला होता. मुलीचं नाव काय ठेवायचं हे मी बाबूअण्णाला विचारलं होतं. मुग्धा हे नाव त्यांनी सुचवलं होतं. आम्ही जेव्हा धारवाडला जायचो तेव्हा ती सारखी मामा मामा म्हणून त्याच्या मागे हिंडायची. एकदा तो मजेनी म्हणाला की अगं हिचं नाव मुग्धा ठेवायला सांगितलं, पण ही इतकी बडबडते तर तिला मुग्धा कसं काय म्हणायचं. मुग्धा 3 वर्षाची झाल्यावर मनीषाचा, माझ्या धाकट्या मुलीचा जन्म झाला. मनीषा आहे आपल्या बरोबर. त्या दोघींना घेऊन मी जेव्हा धारवाडला गेले त्यावेळी जिन्याजवळ असणाऱ्या छोट्या खिडकीत बसून खेळायच्या, खाणंही तिथेच खायच्या. त्या मोठ्या झाल्यानंतरही त्या खिडकीची आठवण त्यांना जशीच्या तशी आहे. मुग्धाची रंगीत गोष्ट हे पुस्तक त्यानं मुग्धासाठी लिहिलं. मनीषासाठी त्याला पुस्तक लिहायचं होतं, पण ते राहून गेलं. एकदा तिनं त्याला विचारलं की मामा तू माझ्यासाठी का नाही लिहिलंस पुस्तक. तेव्हा तो तिला म्हणाला तू फार उशिरा आलीस लिटल. तो तिला लिटल म्हणत असेल, पण तरी जीएननी मुग्धा आणि मनीषासाठी एक मराठीची टेप केली होती म्हणे. त्याबद्दल सविस्तर लिहिलंय नंदा त्यांनी पुस्तकात. पण असं वाटतं ना की त्या टेपची नवी आवृत्ती काढावी. आता आम्हाला पाहिजे ती टेप ऐकायची. जीए रिटायर झाले. किरकोळ पोटदुखी एवढंच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत असंही त्यांचं म्हणणं होतं. पण नंतर पबाक्काचं पत्र आलं की पोटदुखीचा त्रास कमी झालेला नाहीये, त्यामुळे त्याचं खाणं पिणं कमी झालंय. शिवाय डोळ्याचा त्रास एक वेगळाच आहे. तो असा की जिना उतरताना पायरी किती खोल आहे याचाही त्याला अंदाज येईन असा झालाय. ते वाचल्यावर मात्र मी त्याला इकडे पुण्याला घेऊन यायचं पक्क ठरवलं. मधल्या काळात यांनी आमच्या घराजवळच बाबूअण्णासाठी एक घर घेतलं. आता मात्र सगळं आवरून धारवाडचं घर सोडून नाईलाजास्तव पुण्याला जावं लागणार याची त्याला जाणीव झाली.
आणि आम्ही यायच्या आतच दोघांनी भराभर घर आवरायला सुरुवातही केली होती. धारवाडहून निघताना शेवटी सगळं घर पार रिकामं झालं. मग मात्र प्रत्यक्षात ते दोघे बाहेर पडायची वेळ आली. किती प्रयासानं त्यांची पावलं उंबरठ्या बाहेर पडली असतील याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्या खोलीत तो तासनतास लिहित आणि वाचत बसलेला होता त्या खोलीपासूनच दूर जायचं ही कल्पनाच त्याला सहन होण्याजोगी नव्हती. निघायच्या आधी तो त्या खोलीत जाऊन 10 मिनिटं स्तब्ध उभा राहिला. त्यानं त्या घरातली शेवटची सिगरेट ओढली आणि चष्मा काढून 2दा डोळेही पुसलेले मी पाहिलं. बबांकाचाही जीव प्रत्येक खोलीत अडखळत होता. शेवटी ती अंगणात आली. तिथल्या तुळशी वृंदावनापाशी थबकली. तिच्यासाठी मुद्दाम ते तुळशी वृंदावन त्यानं आणलं होतं. तुळशी पुढे बसून रांगोळी काढता यावी म्हणून चहूबाजूनी सिमेंटचा लाल रंगाचा कट्टाही बनवून घेतला होता. तो त्यांनी स्वतः रंगवला होता. त्यावर राधा दामोदर प्रसन्न लिहून दिलं होतं. मामा मावशी आपल्याजवळ आले याचा आनंद मुग्धा मनीषाला झाला होता. संध्याकाळी शाळेतनं आल्यावर त्या थेट वरती मामाकडे जायच्या. त्यावेळी मामा त्यांची वाट बघत गच्चीत बसलेला असायचा. मग त्या आधी त्याच्याकडनं गोष्ट सांगून घ्यायच्या. मग गणितातल्या काही अडचणी असल्या तर विचारायच्या. बाबू अण्णाचं गणित चांगलंच होतं आणि तो त्याच्या आवडीचा विषय होता. त्याला कागदाच्या विविध वस्तूही बनवता यायच्या. त्यांना एकदा मुलींना सिगरेटच्या पाकिटाच्या रंगीत चकचकीत कागदाच्या चटया कशा करायच्या हेही शिकवलं होतं. बाबू अण्णाच्या काही पुस्तकांचं काम चालू होतं. त्या निमित्तानं C.K. परचुरे यांचं घरी येणं जाणं सुरू झालं. त्यावेळी ते फक्त कामासंबंधी बोलत. ते कधीही त्याच्या कथांबद्दल बोलत नसत. हीच गोष्ट बाबू अण्णाला जास्त आवडल्यामुळे दोघांमधला संवाद वाढला. त्याच जवळीकीनं C.K.नी आप्पा परचुरेंची बाबू अण्णाची भेट घडवून दिली. आप्पांचं वागणं, त्यांची नम्रता, आदरातिथ्य यामुळे बाबू अण्णांशी त्यांचे इतके संबंध जुळले की बाबू अण्णाला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यावर आप्पांनी त्याचं पोटही चोळून दिलं होतं. आत्रे सभागृहातल्या त्यांच्या घरी आप्पांनी बाबू अण्णांना जेवायलाही नेलं होतं. पण मी परांना तसंच घेत नाही म्हणून त्यानं त्याचे पैसे दिले होते. आप्पांच्या आपुलकीतूनच कुसुमगुंजा, पहिलं पाखरं, आकाश फुले, माणसे अर्भाट आणि चिल्लर, मुग्धाची रंगीत गोष्ट, बखर बिम्मची ही पुस्तकं प्रकाशित झाली. त्याचबरोबर कॉन्रॅड रिक्टरच्या बाबू अण्णानं अनुवादित केलेल्या 5 कादंबऱ्यांचं प्रकाशनही आप्पांनीच केलंय. कॉन्टिनेंटल प्रकाशनाचे अनंतराव कुलकर्णी यांचंही बाबू अण्णावर अतोनात प्रेम. त्याच्या डोळ्यांचा त्रास सुरू झाला तेव्हापासूनच त्याची वाचनाची भूक आणखीनच वाढली. जी दुर्मिळ पुस्तकं त्याच्याकडे वाचायची राहिली होती त्याबद्दल तो सुनीताबाईंना विचारायचा. सुनीताबाई देशपांडेंशी असलेला त्याचा प्रदीर्घ पत्रव्यवहार आणि त्यातून उमललेली पत्रमैत्री सर्वश्रुतच आहे. त्यासुद्धा लगेच त्या पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात करायच्या. जी पुस्तकं इथे मिळायची नाहीत ती त्यांच्या भावाकडून अमेरिकेतून मागवायच्या. ती पुस्तकं बाबू अण्णापर्यंत पोचणार कशी? कारण सुनीताबाई आणि बाबू अण्णा या दोघांमध्ये एक अदृश्य लक्ष्मण रेषा होती आणि ती त्या दोघांनी समजून उमजून घालून घेतलेली होती. त्यांनी ती कधीही पार करायचा प्रयत्न केला नाही. माझ्या मनात त्यांच्या मैत्रीबद्दल एक अत्यंत आदराची भावना कायम आहे. बाबू अण्णा पुण्यात आल्यावर ती दोघं कधीही एकमेकांकडे गेली नाही. त्यांची विशुद्ध मैत्री आणि अत्यंत उच्च स्थानावर असलेली अशी पत्रमैत्री मला नाही वाटत जगात कुठे असेल. दरम्यान पोटदुखीचा त्रास बळावत गेला. नंदाताईंना अधिकारवाणीनं टेस्टसाठी डॉक्टर, हॉस्पिटल गाठावे लागले. गुरुवारी रात्रीचे 12:30-1 वाजत आले होते. त्यांनी माझ्याकडे पाणी मागितलं.
नंतर तो आणखीही काही बोलला, पण ते शब्द मात्र मला अजिबात समजले नाही. मला एकदम खूप भीती वाटली. मी धावत डॉक्टरांकडे गेले. तोपर्यंत त्याला श्वासही घ्यायला त्रास व्हायला लागला होता. डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये न्यायची तयारी केली. मी त्याच्या मागोमाग त्यांचं सामान घेऊन खाली निघाले. रात्रीचा 1 वाजत आला होता आणि दरवाजात मला एक काळं मांजर बसलेलं दिसलं. माझ्या मनात एकदम सर्र झालं. तेवढ्यात डॉक्टरांची ऑक्सिजन सिलेंडर आणायची धावाधाव सुरू झाली. मला त्यांनी त्याच्याजवळ बसायला सांगितलं. पहाटे 4:30-5च्या सुमारास डॉक्टरांनी घरच्यांना बोलवायला सांगितलं. मी लगेच यांना फोन केला. पबाक्का घाबरून जाईल म्हणून यांना एकट्याला यायला सांगितलं. त्याप्रमाणे ते आलेही. पण ते आधीच सारं शांत झालं होतं. तो गेल्यानंतर त्याच्या बोन मॅरोचा रिपोर्ट मिळाला. त्यावरून कळलं की त्याला ल्युकेमिया झाला होता. एवढा भयंकर रोग होऊनही शेवटपर्यंत त्यानं ते अजिबात जाणवू दिलं नाही. तो त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार कुणालाही त्रास न देता, त्यांना कशाचीही कल्पना न देता शांतपणे हळूच निसटून पार दूर निघून गेला. मृत्यूची चाहूल त्याला बऱ्याच आधी लागली होती. बँकेच्या व्यवहाराकरता पबाक्काच्या नावाची सोय केली होती. माणसे अर्भाट आणि चिल्लरचं लिखाण पूर्ण करून आप्पा परचुरेंकडे सुपूर्द केलं होतं. कुसुमकुंजामधील निरोप या मृत्यूला उद्देशून लिहिलेल्या कथेतले त्याचे विचारच महान वाटतात. आणि तो मृत्यूला त्याच पद्धतीनं सामोरा गेला असणार यात जराही शंका नाही. हे अंश होते, पण तुम्ही पुस्तक वाचायलाच पाहिजे. नंदा, ते तुमचं खूप कौतुक. ही भेट आम्हाला तुम्ही घडवून आणली. खरंच. इतकं भावपूर्ण लिहिलेलं आणि तितकंच भावोत्कटतेने वाचून आमच्यापर्यंत ते पोहोचवलं, या अनुभवासाठी थँक्यू सोनाली ताई. आता लगेचच आपण चैत्र हा लघुपट बघणार आहोत. हळदी कुंकवाला ओळख लागत नाही. सगळ्यांना मोकळच असतं आमंत्रण. आणि हरभरा सुद्धा मिळतो फुकट. मजा तुमची होते, पण आम्हाला मात्र महिनाभर हरभरा खात बसायला लागतं. मधू, या पिशव्या नीट धरायच्या. त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. बरेच वेळा असे क्षण असतात, विशेषतः आता सोनालीचं वाचन आणि नंतर हा लघुपट पाहताना, की ह्याच्यानंतर हे बोलू नये, आपला आपला विचार करत घरी जावा. तशी ही वेळ आहे. पण परत रीत सांभाळावी लागते असं चैत्रमध्ये सांगितलेलं असल्यामुळे
GN मी स्वतः कधी भेटलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या भोवती जे वलय होतं तेवढं वलयच माझ्यापुरतं पोचलं. पण माझ्या वैयक्तिक अनुभवामुळे काही वेळा मला असं वाटतं की काही कलाकृती जेव्हा आपण बघतो त्यानंतर त्या ज्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्याला प्रत्यक्ष न भेटणं हेच चांगलं असतं. अनेक वेळा म्हणजे आपल्या मनात त्यांची असलेली प्रतिमा ही तशीच राहते. त्यापैकी जी माझ्या दृष्टीने आहे, एकतर मी त्यांच्यात माझ्यात असलेला फरक म्हणजे त्यांचं वाचन अफाट होतं आणि मी अजिबात वाचत नाही. चांगलं वाचलेलं कुणीतरी क्रांतीसारखा मनुष्य जोपर्यंत पडद्यावर आणत नाही तोपर्यंत मला ते तेवढं कळत नाही. पण ते जास्त अवघड काम असतं. ते फार कमी लोकांमध्ये मी बघितलंय. त्यापैकी एक सत्यजित रे. कारण एखादं चांगलं साहित्य त्याचं रूपांतर वेगळ्या मीडियममध्ये करताना काय भान बाळगावं लागतं. आणि क्रांतीबद्दलची माझी वैयक्तिक मतं काही असतील वेगळी तरी त्यांनी हा केलेला चित्रपट सांगून गेला की त्याला ज्या गोष्टी कळलेल्या आहेत बहुतेक तो त्यांच्यासारखाच असावा. पुढं फार मानी येतोय, त्याला पाहिजे तेच करत असतो. पण हे फार चांगलं केलेलं आहे त्यांनी. त्यातले परफॉर्मन्सेस चांगले आहेत. जैनच्या साहित्यामध्ये मला एक माहिती आहे की ते उत्तर फारशी देत नाहीत पण खूप प्रश्न तुमच्या मनात निर्माण करून ठेवतात. त्यापैकी ही एक गोष्ट आहे आणि इतरही काही गोष्टी आहेत. एक गोष्टी मला साम्य एवढंच वाटलं की मी जीएन इतका मोठा नाही पण त्यांना जशा नंदाताई भेटल्या तशी एक बहीण मला पण भेटलेली आहे आणि मला सगळ्यात समजून घेणारी आणि माझं बाकीचं चित्र काही असलं तरी. आणि दुसरी गोष्ट आपल्या कवयित्रीने जी कविता म्हणून दाखवली चांगली फार अर्थपूर्ण आहे. त्याच्याबाबत त्याच्यामुळं माझ्या मनात एक आठवण जी जागी झाली ती माझ्या भाचीची आहे. भाचीला दाखवायचा कार्यक्रम. माझी भाची हुशार यांनी मोठी केलेली. आम्हाला कायम असं वाटायचं की हिला चांगला नवरा मिळाला पाहिजे. तर तिने पहिला मुलगा बघितला, लग्न ठरलं आणि मी विचारायला गेलो तिला की हे काय तू लगेच हो काय म्हणालीस, तुला चांगला मिळाला असता की आणखी. तेव्हा तिने मला दिलेलं उत्तर मला एक बायकांमध्ये काय समज असते माझ्या. तिने मामा चांगलं मिळालं असतं की नाही माहित नाही पण याच्यात वाईट काय आहे सांगतोस का मला. तिने मला पहिल्यांदाच स्पष्ट केले की मी आईवडिलांबरोबर राहतो, त्यांची काळजी मला घ्यावी लागेल. हे मान्य असेल तर आपण लग्न करू. नाही जो मनुष्य आपल्या आईवडिलांची काळजी घेतो इतका स्पष्ट आहे तो माझी काळजी नक्की घेईल असं मला पद्धत असेल. जैनच्या अनेक कथांमधून साहित्यामधून ही स्त्री प्रतिमा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे येते. मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे जास्त बोलणार नाही पण हिच्या वाचनाने सोनालीच्या आणि क्रांतीच्या या लघुपटाने अनेक आठवणी जाग्या केलेल्या आहेत, अनेक प्रश्न उभे केलेले आहेत आणि त्यामुळं परत एकदा परत जाऊन सुनीताबाईंचा त्यांचा पत्रव्यवहार वाचावा आणि नंदाताईंना जेवढ्या डिटेलमध्ये गोष्टी आठवत आहेत तेवढ्या डिटेल मला काही आठवत नाही पण बहिणीला सगळं आठवतं हे. त्यामुळे आपल्याकडे बहीण भावाचं नातं जर एक ते फार समृद्ध यांनी बाबू अण्णा हे पुस्तक लिहून केलेलं आहे.
असं मला वाटतं. त्याबद्दल अभिनंदन करत नाही, कौतुक करतो आणि ही परंपरा पुढे चालत राहो अशी GN सारखी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. क्रांती कानडेंना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. ज्या 2 लोकांमुळे प्रामुख्यानं चैत्र ही फिल्म होऊ शकली त्यांच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. एक तर अर्थातच सोनाली कुलकर्णी जिला तुम्ही आत्ता बघितलं आणि तुम्ही थोडंसं, मी इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे मला मराठी बोलताना लिहून ठेवावं लागतं. तर आय ट्राय माय बेस्ट दॅट इट विल साऊंड ब्युटिफुल टू यू, ॲज ब्युटिफुल ॲज सोनाली. सो ॲक्टर्सविषयी आपल्याला एवढं प्रेम का असतं, तर ते फक्त आकर्षक व सुंदर असतात म्हणून नव्हे, तर ते आपल्या आजूबाजूला असलेल्या कित्येक पात्रांचे मनोरंग, अंतर्मन दाखवतात, आपल्याला संवेदनशील करीत जातात. ते सर्वात मोठं शिक्षणच आहे. आपण त्यांच्या थ्रू त्या घरांमध्ये त्या पात्रांना, त्या नात्यांना अनुभव करू शकतो. तुम्ही विचार करा ना, आपल्या घराच्या शेजारचे जे नातेवाईक आपलं हे असतात शेजारी, त्यांचं जाऊन आपण घर किती वेळा पाहिलं आहे, परंतु आपण ह्या कथेतनं, सोनालीच्या मार्गातनं त्या पूर्ण घराचं पूर्ण आपल्याला एक ओळख पटते आणि ते त्याच्यातनंच आपण आज जातो. सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयाने गेली 30 वर्ष आपण सर्वांना समृद्ध केले आहे. कधी ती आपली आई असते, कधी बहीण, कधी ती मुलगी असते, तर कधी बायको, तर कधी प्रेयसी. पण ह्या कुठल्याही भूमिकेत तिने कधीही बेजबाबदारपणा दाखविला नाही. तिच्या भूमिका नेहमीच पुरोगामी व स्त्री अस्मितेचा सन्मान राखणाऱ्या असतात. आपण सगळेच एकमेकांवर संस्कार करीत असतो. अभिनेते, कलाकार यांचा तर समाजावर खूप खोल परिणाम होतो. सोनालीचे ह्या बाबतीत खूप आभार मानायला हवे. एखादी सुंदर कलाकृती, चित्रकृती ही त्या समाजातील सुंदर लोकांचा आरसा असते. जेव्हा सोनाली खूप बिझी होती, खूप मोठे मोठे चित्रपट करण्यात ती मग्न होती, अशा वेळी एका बुजऱ्या 21 वर्षीय मुलाने तिला पत्र लिहून GNच्या चैत्र करण्याची इच्छा व्यक्त करणे, ती त्या पत्राला तिनं उत्तर देणे, हा एक चमत्कारच म्हणायचा. तिच्यासाठी माझ्याकडे मानधनासाठी 3,000 रुपये मात्र होते. त्या पैशात तिच्या गाडीचं पेट्रोल देखील कव्हर होणार नव्हतं. लक्षात घ्या, शूटिंग जोक नाहीये, चेष्टा नाहीये. हे सगळं महिने लागतात करायला. त्या ॲक्टरला सलग 10 दिवस रिहर्सलला म्हणा, शूटिंगला म्हणा, त्याच्यानंतर डबिंगला आणि आत्तासुद्धा हे त्यांच्या खर्चानं जर तिला हे सगळं करायचं असेल तर किती मोठं मन त्या व्यक्तीचं असावं लागतं, हे मी तुम्हाला एक अंदाज देतोय. उदाहरणार्थ, ते आम्हाला त्या फिल्ममधलं सोनालीचं घर शोधायला मला 3 महिने लागले आणि तेव्हा आमच्या FTIला अशी काही वैयक्तिक गाडी बिडी द्यायची नाही. तर मग आता काय करायचं, गाडी नसेल तर जायचं कसं भोर साईडला इकडे तिकडे. तर माझ्या आईने तेव्हा, माझी आई प्राध्यापिका आणि प्राचार्य होती एका कॉलेजची, तिनं 3 महिने तिची मारुती व्हॅन दिली आणि ती आणि माझे वडील त्या 3 महिन्यात रिक्षानं जात होते कॉलेजला. तर ती 3 महिने ती मारुती व्हॅन इथे, असे खूप त्याच्या मागे, म्हणजे तुम्ही एक विश्वच तयार करत असता, एक सिनेमा म्हणजे. तर मोठ्या कलाकृती होण्यासाठी खूप मोठ्या मानाची माणसं एकत्र यावी लागतात. खूप प्रेमळ समाज गरजेचा असतो. सोनाली, तू चिरतरुण व सुंदर दिसतेस याचं खरं कारण तुझे सुंदर विचार, तुझं सतत साहित्याबद्दलचं प्रेम, सामाजिक बांधिलकी हे आहे. सोनाली, तू आम्हाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहेस. जोपर्यंत तू उत्तम कलाकृती करत राहशील तोपर्यंत हे स्वप्न कधीही भंग पावणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्हाला ह्या स्वप्नातनं तू जागं करणार नाहीस अशी अपेक्षा आहे. हे झालं सोनालीचं कौतुक. आता GA, अर्थातच दुसरे व्यक्ती की ज्यांच्याशिवाय ही फिल्म झाली नसती, इनफॅक्ट पहिले ज्यांच्याशिवाय आपण सगळे इथे नसतो. तर चैत्र बघितलं. हां, आणि यात अजून एक महत्त्वाचं वाक्य राहिलं म्हणायचं. तुम्ही त्या फिल्मच्या शेवटी बघितलं असेल स्पेशल थँक्समध्ये. आधी माझ्या आईचं नाव आहे शकुंतला कानडे आणि दुसरं डॉक्टर मोहन आगाशे. कारण ही कल्पना जेव्हा मी त्यांना सांगितली तेव्हा ते FTIचे डायरेक्टर होते. आणि डायरेक्टर म्हणजे काय वैयक्तिक शिक्षक नसतो, तो त्या संस्थेचा अध्यापक असतो. त्यामुळे त्यांना 1000 कामं असायची. पण त्या गडबडीत जाऊन मी त्यांना म्हटलो की मला अशी फिल्म करायची, मला कोण माझ्या तुझ्या डोक्यापुढे आहे. मी म्हटलं मला 2च नावं डोक्यापुढे आहेच, माधुरी दीक्षित आणि सोनाली कुलकर्णी.
तर मग त्यांनी सोनालीला फोन लावला माझ्यासमोरच आणि तिला सांगितलं की असा असा मुलगा तुला पत्र किंवा काय फोन करेल, तर त्याला रिस्पॉन्ड कर. आणि त्यामुळे ती मग ऑब्व्हियसली तिनं रिस्पॉन्ड केलं. त्यासाठी मी आगाशींचा खूप ऋणी आहे. त्यांचं नाव माझ्या आईनंतर आहे तिथे. मानी आणि हुशार असणं बरं. चैत्र बघितल्यावर काही, आता GN कडे, चैत्र बघितल्यावर काही लोक मला म्हणतात GNच्या सगळ्याच कथा दुःखी असतात, फार डिप्रेशन येतं त्यांच्या कथा वाचून. पण एक लक्षात घ्या, दुःख हे आपल्या मानवी उत्क्रांतीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. किंबहुना त्याशिवाय कदाचित उत्क्रांती झालीच नसती. जेव्हा आपण इतरांचं दुःख समजू शकतो, जेव्हा आपण इतरांचं दुःख समजू, तेव्हाच आपली समाज म्हणून प्रगती होते. त्यामुळेच 2000 वर्ष जुन्या ग्रीक ट्रॅजेडी नाटके व 600 वर्ष जुन्या शेक्सपियर ट्रॅजेडीज आजही आपल्याला महत्त्वाच्या वाटतात. शेक्सपियरच्या किंग लिअरमध्ये तो लिअर म्हणतो, मी हिंसा पेरली त्यामुळे मला त्याचीच फळे आज मिळत आहेत. ह्या आत्मदुःखावर ते नाटक आहे. कल्पना करा असे गाव जिथे राजाने फरमान काढलंय की दुःख व्यक्त करायचं नाही, स्वतःवर तर नाहीच नाही पण इतरांच्या स्थितीवर देखील व्यक्त करायचं नाही, केवळ आनंदी राहायचं व सतत हसायचं व ढोल ताशे वाजवायचे. अशा गावात जगणं अशक्य होईल. डॉक्टर आगाशींसारखे सायकॅट्रिस्ट म्हणून नोकरी तिथे मिळणं अवघड जाईल. कवी ग्रेस स्वतःबद्दल म्हणायचे की मी दुःखाचा महाकवी आहे, पण खरं तर ती उपमा GNना अधिक सूट होते. त्यांच्या प्रत्येक कथेत दुःखाची वेगवेगळी रूपं दिसतात. कधी तो छोटा झरा असतो, तर कधी नदी, तर कधी अथांग महासागर. आपल्याला एकमेकांची पीडा, दुःख कळलं नाही तर आपली प्रगतीच थांबेल. दुःख, संवेदनशीलता व समाजवाद हे एक जवळचं नातं आहे. आज आपल्या देशाला त्या तिन्ही गोष्टींची गरज आहे, अतिशय गरज आहे. चैत्रमधील आई, हिंदू असो की मुस्लिम, ख्रिश्चन की शीख, तिचे अपरिमित दुःख व तिचे विशाल मन आपल्याला कळले पाहिजे. त्या परिस्थितीत देखील ती आपल्या मुलाचं मन हिंसा व सूडबुद्धीने पूर्वग्रहित करीत नाही. ती म्हणते इतरांवर चिखल उडणार नाही याची काळजी घे, कुणालाही दुःख होणार नाही, कुणाचंही मन दुखावणार नाही याची काळजी घे. आणि म्हणून ती तिच्या मुलाला क्षणभर खोटं बोलायला लावते. ते क्षणिक खोटं अंतिम सत्यापेक्षाही मोठं आणि कनवाळू आहे. आणि म्हणून GA व त्यांचं साहित्य आज त्यांच्या 100व्या वर्षी देखील महत्त्वाचं व आपलंसं आहे. म्हणजे डायरेक्टर सुद्धा विचार करतात. it's not a fluke. It's very difficult, and as a society we must take care of directors. And that's why we don't have, I'm not talking about me, I'm talking about them who participated in this whole journey. And that's why we don't have good films anymore. Because whole society has to wake up. Whole society has to help. When a director approaches you, whatever his age is, 20, 30, 40, आपल्याकडे एक सवय आहे, कुठलाही माणूस काही प्रोजेक्ट घेऊन आला की त्याची पहिले टिंगल करायची. काय शक्य आहे काय, तुला काय नडलं, काय कळलंय, गप राहा जरा, शांत राहा, ती नोकरी कर. सो ड्रीम्स हॅव टू बी नर्चर्ड. माझ्या त्या छोट्या स्वप्नाला अर्थात GNचं किती मोठं बळ होतं. आणि त्यातनं त्या सोनालीनी हो म्हणणं म्हणजे अहो तुम्हाला सोनंच गवसल्यासारखं आहे ना, नाही का, सोन्याची घाण म्हणजे खाण गवसण्यासारखं आहे. आणि मग त्यातनं त्या गोष्टी घडत जाणं. नंतर भास्कर चंदावरकरांना बोलवणं म्युझिक द्यायला. मी आता सोनालीला 3000 रुपये द्यायचं फक्त माझ्याकडे होते, ते संपणार होते. भास्करांना द्यायला तर तेवढे पण पैसे नव्हते. तर त्यांच्या पैशाने ते आले, त्यांनी त्यांच्या पैशाने सगळे लोक जमा केले आणि म्युझिक दिलं. सो वी ऑल क्रिएट अ ब्युटिफुल सोसायटी. अ ब्युटिफुल सोसायटी विल अल्टिमेटली क्रिएट ब्युटिफुल आर्ट. Many people have to sacrifice for that. And that's why after 20 years, we are celebrating this. Thank you. Thank you. या वर्षभरात जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांकडून GA पुन्हा एकदा वाचले गेले, ऐकले गेले, पाहिलेही गेले. जन्मशताब्दी वर्ष संपत आलेलं असलं तरी GA मात्र कायमचे आपल्या मनात आहेतच, असणारच आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. GA वाचत राहूयात. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते कसे वेगळ्या पद्धतीने भेटतायत तेही अनुभवत राहूयात. धन्यवाद.